नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हर घर तिरंगा घर घर तिरंगा परभणी शहरातील पाथरी रोडवर सरस्वती विद्यालयामधील मुख्याध्यापक प्रकाश हरगावकर सर यांच्या शाळेमधून पारदेश्वर मंदिर मंडळामध्ये भव्य तिरंगा रॅली करण्यात आली। सरस्वती विद्यालयापासून अक्षय ज्योती शहराच्या पाठीमागून पाथरी रोड ते विसावा कॉर्नर, गणपती चौक आणि ख्वाजा कॉलनी व मिसर नगर, ऑडिट नगर, रायगड, शिवनेरी नगर ते सरस्वती विद्यालय अशा पद्धतीने रॅलीचे स्वरूप होते। रॅलीमध्ये प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, पारदेश्वर मंदिर मंडळाध्यक्ष रामेश्वर अवचार, ॲडव्होकेट गणेश जाधव, ॲडव्होकेट हनुमान सोमवंशी सर, तेवर अण्णा, पवन पारखे, सोनकांबळे सर, तेजस आंधळे सर, किशोर सर, भांगे सर, राऊत सर, गरुड सर व पतंगे सर, लहाने मॅडम, स्नेहलता लहाने मॅडम, गंगोत्री आगलावे मॅडम, जगन मामा पठाण मामा आदींनी रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। प्रतिनिधी परवेश शेख, परभणी। या तिरंगा रॅलीमध्ये जे आम्हाला भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या परभणीच्या पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर साहेब या आणि आमचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांनी आम्हाला तिरंगा रॅलीचं नियोजन करायचं सांगितलं होतं। तर आम्ही एक सरला इथं सरस्वती विद्यालयामध्ये आलो। प्रकाश सर हरगावकर सरांना बोललो की आपल्याला एक तिरंगा रॅली घ्यायची आहे आणि तिरंगा रॅलीमध्ये जे कार्यक्रम होतील ते आपल्याला लोकांना जागृत करून दाखवायचे आहेत की आपल्याला सर्व भारतीय एक व्हावा या हिशोबाने आपल्याला तिरंगा रॅली काढायची आहे। त्यामुळे या तिरंगा रॅलीमधूनच सर्व भारतीयांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही एक तिरंगा रॅली काढली आणि 15 ऑगस्टच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम संपूर्ण भारतवासियांना आम्हा सर्व सरस्वती विद्यालयाच्या शिक्षकातर्फे या 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो। आणि आपण म्हणल्याप्रमाणे 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्याचा दिवस आहे। गेले 150 वर्षे आपल्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं। आपल्या देशावर राज्य करत असताना गोरगरीब जनता, दीनदलित या सर्वांना सळोकीपळो करून सोडलं आणि ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या महान लोकांनी, महान क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, सर्वप्रथम त्यांना मी अभिवादन करतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो। आणि या दिवसाचं महत्त्व असं आहे की या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अनेक लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून शक्य आहे त्या पद्धतीनं, मग शेतकरी असतील, कामगार असतील, कारागीर असतील, या सर्वांनी भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा पेटत ठेवला 1857 पासनं आणि तो मिटला म्हणजे 15 ऑगस्ट 1947 या दिवशी। या मधातल्या 150 वर्षामध्ये भारतावर ज्या पद्धतीनं इंग्रजांनी आक्रमण केलं, इंग्रजांच्या ज्या काही त्यांच्या सोयीसुविधा होत्या त्या त्यांना कम्प्लीट करण्यासाठी भारतीय लोकांना त्यांनी सळोकीपळो करून सोडलं आणि म्हणून या 150 वर्षामध्ये आपल्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाला पाचा फोडण्यासाठी या महान लोकांनी जो त्याग केला त्या त्यागाचं बलिदान व्यर्थ जाणार नाही म्हणून आजचा हा दिवस संपूर्ण देशामध्ये साजरा करण्याचं भारतीय संविधानाच्या माध्यमातून ते तय केलेलं आहे। म्हणून हे महत्त्व आजच्या या दिवसाचं आहे। जसं घर घर तिरंगा या पद्धतीनं संपूर्ण आमच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या भारतीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी जे सांगितले की हर घर तिरंगा होना चाहिए, कारण संपूर्ण देशातील लोकांना माहीत पाहिजेत की आपल्या देशामध्ये भारतीय स्वातंत्र्य कशा पद्धतीने मिळालेलं आहे आणि सगळ्यांना हे माहीत पाहिजेत। आणि म्हणून संपूर्ण आमच्या परिसरामध्ये आम्ही संपूर्ण रॅली काढली आणि रॅलीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या लोकांना समाजाला सांगितलं की आपण हर घर तिरंगा लहराना चाहिए। त्याच्यामुळं हा रॅलीचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आज ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये अराजकता पसरलेली आहे, सरकारच्या विरोधात रोष लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, तो कुठं या माध्यमातून सगळं लोकांनी एकत्र यावं आणि तो कमी व्हावा म्हणून आजच्या या दिवसाच्या निमित्तानं मी सर्व भारतवासियांना या दिवसाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत।